प्रभूमध्ये स्थिर रहा, खंबीर रहा आणि त्याला तुमची लढाई लढू द्या. एकट्याने लढण्याचा प्रयत्न करू नका. आज आमची लढाई कोण लढत आहे? कधी विचार केला काय? सर्व सृष्टीचा निर्माणकर्ता परमेश्वर याच्या नावाला मान, महिमा आणि गौरव सदा सर्व काळ असो. उपासना कार्यक्रमामध्ये आपले हार्दिक स्वागत. प्रियांनो, आपण पाहत होतो की पौलाला अटक झाली, परंतु त्याच्या विरुद्ध त्याला ठार मारण्याचा जो कट होता त्यात काही यश आले नाही. देवाची इच्छा होती की पौलाने रोममध्ये ही सुवार्ता गाजवावी आणि तशी संधी पौलाला प्राप्त झाली. फेलिक्स सुभेदारासमोर पौलाला चौकशीसाठी हजर केले गेले. या चौकशीला पौल कसा सामोरा गेला, त्याच्यावर काय आरोप करण्यात आले आणि पौलाने कशा रीतीने सर्व आरोपांचे खंडन केले, हेच आजच्या अध्ययनाचे आकर्षण आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, ह्या दिवसांमध्ये आम्ही प्रेषितांची कृत्ये या पुस्तकाचे अध्ययन करीत आहोत आणि 23व्या अध्यायाच्या 32 वचनांपर्यंत आम्ही अध्ययन संपवलेले आहे. 23व्या अध्यायामध्ये आम्ही पाहिले की कशा प्रकारे पॉल न्यायसभेपुढे उभा आहे आणि स्थिर दृष्टी करून तो त्यांना म्हणत आहे की मी आजपर्यंत देवाबरोबर पूर्ण सद्भावाने वागत आलो आहे. आणि कशा प्रकारे प्रमुख याजक हनन्या ह्याने त्याच्या तोंडात मारण्याची आज्ञा केली आणि तेव्हा पॉल ते सहन करू शकला नाही आणि त्याला म्हणाला की ही चुना लावलेल्या भिंती तुला देव मारेल. तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करावयाला बसला असता नियमशास्त्राविरुद्ध मला मारण्याची आज्ञा देतोस काय? आम्हाला दिसतं की पौलाला नियमशास्त्र पूर्णपणे ठाऊक होते, त्याचप्रकारे न्यायशास्त्र सुद्धा त्याला ठाऊक होते. आणि जेव्हा पॉल अशा प्रकारे बोलला तेव्हा जे लोक त्या ठिकाणी उभे होते ते म्हणालेत की तू देवाच्या प्रमुख याजकाची निंदा करीतोस काय? परंतु पॉल त्यांच्या ह्या प्रश्नाला फार हिमतीने उत्तर देत आहे. तो म्हणतो, हा प्रमुख याजक आहे हे मला ठाऊक नव्हते, कारण तू आपल्या लोकांच्या अधिकाराविरुद्ध वाईट बोलू नको असे शास्त्रात लिहिले आहे. आणि ह्याकरिता हेच मत अभ्यासक मांडतात की पौलाच्या दृष्टीमध्ये फरक पडला होता आणि त्याला ठळकपणे दिसत नव्हते आणि त्यामुळेच कदाचित तो प्रमुख याजक आहे हे पौल जाणू शकला नाही. आणि मग पौलाला त्या ठिकाणी जे लोक उभे होते त्यांच्या बोलण्यावरून हे कळतं की हे सदुकी आणि परुषी दोन्ही लोक आहेत. आणि परुषी जे लोक त्या ठिकाणी होते त्यांचा फायदा घेऊन पॉल आपली बाजू त्या ठिकाणी मांडत आहे. आणि पॉल न्यायसभेमध्ये मोठ्याने म्हणतो की बंधुजन हो, मी परुषी व पुरुषांचा पुत्र आहे. आमची आशा व मेलेल्यांचे पुनरुत्थान ह्या संबंधाने माझी चौकशी होत आहे. त्याला कळून चुकले होते की ह्या ठिकाणी जे परुषी लोक उपस्थित आहेत ते नक्कीच मला साथ देतील. आणि तो हे बोलत आहे तोच परुषी व सदुकी ह्यांच्यात भांडण लागून लोकात फूट पडली, कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही असे सदुकी मानत असत. परंतु परुषी ह्या दोन्ही गोष्टी मान्य करतात. आणि तेव्हा त्या ठिकाणी गोंधळ उडाला, त्यांच्यामध्येच भांडण सुरू झाले. आणि अशा प्रकारचे जोराचे भांडण चालले असता ते पौलाला फाडून टाकतील असे भय वाटून सरदाराने शिपायांना हुकूम केला की खाली जाऊन त्याला त्यांच्यामधून सोडून गढीत आणावे. आम्हाला ह्या ठिकाणी दिसतं की कशा प्रकारे परमेश्वर पौलाचे रक्षण करीत आहे आणि कशा प्रकारे तो पौलाचा उपयोग करून घेत आहे. आणि त्याच रात्री प्रभू पौलापुढे उभे राहून त्याला म्हणतो की धीर धर, जशी तू यरुशलेमेमध्ये माझी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला साक्ष द्यावी लागेल.
आणि नंतर आम्हाला दिसतं की यहुदी लोक पौलाविरुद्ध कशा प्रकारे कट करतात आणि ते शपथ घेतात की पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. आणि हे जे कट रचणारे शपथ घेणारे लोक होते ते 40हून अधिक होते. आणि नंतर आम्ही पाहिलं होतं की कशा प्रकारे ते पौलाचा जीव घेण्याकरिता दबा धरून बसलेत. परंतु त्यांची ही योजना, त्यांचा हा बेत पौलाच्या भाच्याला कळतो आणि तो गढीत जाऊन पौलाला ते कळवतो. तेव्हा पौल एका शताधिपतीला बोलावून म्हणतो की ह्या तरुणाला सरदाराकडे घेऊन जा, ह्याला त्यास काही सांगावयाचे आहे. आणि पौलाचा भाचा सरदाराला जाऊन हे कळवतो आणि तेव्हा त्यांचा जो बेत आहे तो विफल ठरतो. 30 ते 35 वचने मी आपणाकरिता पुन्हा वाचत आहे. प्रेषितांची कृत्ये 23वा अध्याय 30 ते 35 वचने. ह्या माणसाविरुद्ध कट होणार आहे अशी मला खबर लागताच मी त्याला आपल्याकडे पाठविले आहे. वादींनाही आपल्यासमोर खटला चालविण्यास सांगितले आहे. सुखरूप असावे. शिपायांनी हुकमाप्रमाणे पौलाला रात्रीस अंतिपत्रिसास नेले आणि दुसऱ्या दिवशी त्याच्याबरोबर जाण्यास स्वार ठेवून ते गढीत परत आले. कैसरियात गेल्यावर स्वारांनी सुभेदाराला पत्र देऊन पौलाला त्याच्यापुढे उभे केले. पत्र वाचून त्याने विचारले, हा कोणत्या प्रांताचा आहे? तो किलिकियाचा आहे असे समजल्यावर त्याने म्हटले, तुझे वादी आले म्हणजे मी तुझे म्हणणे ऐकेन. आणि त्याला हेरोदाच्या वाड्यात ठेवावे असा त्याने हुकूम सोडला. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं श्रोत्यानो की पौलावर आरोप लावणारे सुद्धा ताबडतोब कैसरिया प्रांतात आलेत. त्यांनी त्याचा पाठलाग केला. परंतु पौलाने स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला नाही, परंतु तो फक्त ख्रिस्ताची साक्ष देतो. प्रभू येशूने पौलाला सांगितले होते की त्याला सुभेदार, अधिकारी आणि राजे ह्यांच्या समोर साक्ष द्यायची आहे. पौलाला आता त्यांच्यासमोर आणण्यात आले आहे. ही देवाची पद्धती आहे. पौल देवाच्या इच्छाधीन होता व पौलाद्वारे देव आपला हेतू साध्य करून घेत होता. आता 24व्या अध्यायामध्ये आम्हाला दिसतं की पौल फेलिक्स सुभेदारासमोर आहे. पौलाला आता यहुद्यांना तुरी देऊन येरुशलेमेतून कैसरिया ह्या ठिकाणी आणण्यात आले आहे, कारण त्या ठिकाणी यहुद्यांनी त्याला जीवे मारण्याचा कट केला होता. पौलाला खरे तर आपल्या बंधूची सुवार्ता प्रसार कार्यासाठी ज्यात तो व्यस्त होता त्यासाठी सहानुभूती मिळायला पाहिजे होती. मला असा संशय वाटतो श्रोत्यानो की त्यावेळी तो मनस्ताप आणि मानसिक रूपाने निराश झालेला होता, कारण प्रभू रात्री त्याच्याकडे त्याला धीर देण्याकरिता आला. 23वा अध्याय 11वं वचन आम्हाला सांगतं. 23वा अध्याय 11वं वचन. त्याच रात्री प्रभू त्याच्यापुढे उभा राहून म्हणाला, धीर धर. जशी तू येरुशलेमेत माझ्याविषयी साक्ष दिली तशी रोम शहरातही तुला द्यावी लागेल. त्याने आपल्या विश्वासू सेवकाला सांगितले की रोममध्ये सुद्धा त्याला त्याची साक्ष द्यायची आहे. हे काम सोपे आहे असे आश्वासन देवाने त्याला दिले नाही, परंतु त्याला धीर धरण्यास सांगितले. त्याच्या खडतर जीवनाची सुरुवात दमस्कस ह्या ठिकाणी टोपलीतून त्याला खाली सोडण्यात आले तेव्हापासूनच झाली होती. ह्या अध्याय श्रोत्यांनो आम्हाला शिकायला मिळते की मुख्य याजक हनन्या आणि इतर वडीलधारी अधिकारी वर्ग हा येरुशलेमहून पौलावर आरोप करण्यासाठी फेलिक्स समोर आलेला आहे. पौलावर राजद्रोही, अधिकाऱ्यांविरुद्ध दंगा करणारा, मंदिरात धर्मनिंदा करणारा असा आरोप ठेवण्यात आला. आता फेलिक्स समोर पौलाची चौकशी होत आहे. 24वा अध्याय 1 वचन बघा. प्रेषितांची कृत्ये 24वा अध्याय आणि 1 वचन. 5 दिवसानंतर प्रमुख याजक हनन्या, काही वडील आणि तिर्तुल्य नावाचा कोणी एक वकील ह्यांना घेऊन खाली आला आणि त्यांनी सुभेदारापुढे पौलाविरुद्ध फिर्याद केली. आरोप ठेवणाऱ्यांनी थोडा सुद्धा वेळ गमावला नाही. ते 5 दिवसांनीच तिथे आले आणि त्यांनी येऊन त्याच्या विरुद्ध फिर्याद केली. त्यांनी आपल्याबरोबर एक वकील आणला होता. त्याचे नाव होते तिर्तुल्य. तो हुशार आणि न्याय देण्यात तरबेज होता. त्याने जे आरोप ठेवायचे होते त्यांची चांगली तयारी केली होती.
ते आरोप थोडक्यात आणि मुद्द्याला धरून होते. आणि मला असं वाटतं की आरोप चांगल्या प्रकारे कसे ठेवता येतील ह्यासाठी त्याने उत्तम तयारी केली होती. 24वा अध्याय 2 वचन. त्याला बोलावल्यावर तिर्तुल्य त्याच्यावर दोषारोप ठेवू लागला. तो येण्याप्रमाणे, फेलिक्स महाराज, आपल्यामुळे आम्हाला फार स्वस्थता मिळाली आहे आणि आपल्या दूरदर्शीपणामुळे ह्या राष्ट्रात सुधारणा होत आहेत. ह्या ठिकाणी आम्ही पाहतो की वकील तुर्तुल्य हा फेलिक्स महाराजांची स्तुती आणि मनधरणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचा आरोपाशी काहीही संबंध नाही. 3 वचनात तो म्हणतो, म्हणून त्यांचे आम्ही पूर्ण कृतज्ञतेने सर्व प्रकारे व सर्वत्र स्वागत करीतो. ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की तुर्तुल्य हा कशा प्रकारे फेलिक्सची मनधरणी करीत आहे, त्याला खुश करण्याचा प्रयत्न करीत आहे. 4 आणि 5 वचने. तरी आपला अधिक वेळ न घेता मी विनंती करीतो की मेहरबानी करून आमचे थोडक्यात ऐकावे. हा माणूस म्हणजे एक पीडा आहे असे आम्हाला आढळून आले आहे आणि जगातल्या सर्व यहुदी लोकात हा बंड उठविणारा असून नासोरी पंथाचा पुढारी आहे. श्रोत्यांनो, आमच्या जगात सुद्धा अशा प्रकारच्या गोष्टी होताना आम्हाला आढळतात. कशा प्रकारे एखाद्या व्यक्तीवर खोटे आरोप ठेवून त्या व्यक्तीला दोषी ठरविण्याचा प्रयत्न केला जातो. कशा प्रकारे जे न्याय देणारे आहेत त्यांना खुश करण्याचा प्रयत्न केला जातो. माझ्यावर विश्वास ठेवा की हा तुर्तुल्य सुभेदाराला लोणी लावण्याचा प्रयत्न करीत आहे आणि आम्हाला दिसतं की तो कशा प्रकारे त्याच्यासाठी पार्श्वभूमी तयार करीत आहे. त्याने पौलाचा राजद्रोही, बंड करणारा आणि धर्मनिंदा करणारा असे चित्र त्या सरदारासमोर सादर केले आणि जरी त्याने असा उल्लेख केला तरी ते त्याला सिद्ध करता आलेले नाही. ख्रिस्ता तुझ्यावरी प्रेम वाढो, माझे तुझ्यावरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी पाया मी पडते, अर्जी करीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी. लौकिक मी सुखी दंग मागे, आता तुझ्या मुखी दृष्टी लागे. धावा मी करीते, आग्रह धरीते, तुझवरी प्रेम वाढो. ख्रिस्ता तुझ्यावरी.
6 ते 9 वचने पुढे सांगतात, ह्याने मंदिरही विटाळविण्याचा प्रयत्न केला. त्याला आम्ही धरिले व आमच्या नियमशास्त्राप्रमाणे ह्याचा न्याय करण्यास आम्ही पाहत होतो. पण लुसिया सरदाराने येऊन मोठ्या जबरदस्तीने ह्याला आमच्या हातातून काढून नेले आणि ह्याच्या वादींना आपणाकडे येण्याची आज्ञा केली. ह्याची आपण चौकशी कराल तर ज्या गोष्टींचा दोषारोप आम्ही त्याच्यावर करीतो त्या सर्वांविषयी त्याच्याकडूनच आपणाला समजेल. तेव्हा ह्या गोष्टी अशाच आहेत असे म्हणून यहूद्यांनीही दुजोरा दिला. हे लोक आधीच त्याच्या विरुद्धात होते आणि त्यांनी शपथ घेतली होती की जोपर्यंत आम्ही त्याला जीवे मारणार नाही तोपर्यंत आम्ही काहीच खाणार पिणार नाही. आणि ह्या ठिकाणी आम्हाला दिसतं की खोट्या आरोपांना सुद्धा हे दुजोरा देत आहेत. यहुदी हे धार्मिक नेते आरोप ठेवण्याकरिता आलेले होते. श्रोत्यानो, त्यांनी अप्रत्यक्षपणे हे सांगण्याचा प्रयत्न केला की प्रमुख सरदाराने त्या प्रकरणाला कशा प्रकारे हाताळले. तो त्याच्याबद्दल, त्याच्या कार्याबद्दल काही वाकडे तिकडे बोलू शकत नव्हता. परंतु सुभेदारापुढे त्याच्यावर टीका करण्याचा थोडासा त्याने प्रयत्न केला. त्याचे म्हणणे असे होते की यहूद्यांनी हे प्रकरण फारच चांगल्या रीतीने हाताळले असते. तो वकील तुर्तल्य ह्या ठिकाणी फेलिक्सला खुश करण्याचा प्रयत्न करीत आहे. असे करताना तो पौलावर खोटे आरोप ठेवतो आणि लुसिया क्लौद ह्यावर अप्रत्यक्षपणे तो टीका करतो. त्याने पौलावर केलेले आरोप आपण पुन्हा एकदा पाहूया. तो म्हणतो की तो राजद्रोही आहे, तो बंड करणारा आहे, तो बंड करणाऱ्यांचा नेता आहे आणि त्याने मंदिरात सुद्धा दंगा केला. हे सर्व आरोप त्याच्यावर तो ठेवीत आहे. तिर्तल्य नावाच्या वकिलाने हे आरोप धार्मिक नेत्यांच्या तर्फे पौलावर केले. आता फेलिक्स समोर पौल आपला बचाव कशा प्रकारे करतो ते आपण पाहणार आहोत. 10 आणि 11 वचने वाचूया. 24वा अध्याय 10 आणि 11 वचन. मग सुभेदाराने बोलण्यास खुणाविल्यावर पौलाने उत्तर दिले, आपण पुष्कळ वर्षांपासून ह्या लोकांचे न्यायाधीश आहात हे मला ठाऊक आहे. म्हणून मी आपल्या संबंधीच्या गोष्टीचे संतोषाने समर्थन करीतो. आपल्याला पूर्णपणे कळून येईल की मला येरुशलेमेत उपासना कराव्यात जाऊन अजून 12पेक्षा अधिक दिवस झाले नाहीत. पौल म्हणतो की फेलिक्स समोर माझे प्रकरण सांगायला मला आनंद होत आहे, कारण फेलिक्स बऱ्याच दिवसांपासून न्यायाधीश आहे हे पौलाला माहीत होते. फेलिक्सला त्यांच्या सर्व रूढी माहीत होत्या. त्यामुळे पौल जे काही सांगणार होता ते फेलिक्सला काही विचित्र किंवा नवे असे नव्हते. पुढे 12 ते 14 वचने बघा. आणि मंदिरात, सभास्थानात किंवा नगरात कोणाबरोबर वादविवाद करीताना किंवा लोकात बंडाळी माजविताना मी त्यांना आढळलो नव्हतो. ज्या गोष्टींचा दोषारोप ते माझ्यावर आता करीत आहेत त्या गोष्टी त्यांना आपणापुढे शाबित करिता येत नाहीत. तरी मी आपणाजवळ इतके कबूल करीतो की ज्या मार्गाला ते पाखंड म्हणतात त्या मार्गाप्रमाणे जे जे नियमशास्त्रानुसार आहे व जे जे संदेश त्यांच्या लेखात आहे त्या सर्वांवर विश्वास ठेवून मी आमच्या पूर्वजांच्या देवाची सेवा करीतो. फेलिक्सला यहुदी रूढी आणि मंदिरातील चालीरीती माहीत आहेत हे जाणून पौलाने फेलिक्सला सांगितले की मी येरुशलेमेतील मंदिरात उपासना करावयास गेलो होतो. पुराव्यादाखल तो सांगतो की माझ्या राष्ट्राशी करार आहे. फक्त मला हेच कबूल करावेसे वाटते की ज्या प्रकारे मी परमेश्वराची उपासना करतो ती पद्धती ह्यांच्याकरिता धर्ममताच्या विरुद्ध आहे. परंतु पौल स्पष्ट करतो की ज्या पद्धतीने तो देवाची उपासना करतो ती देवाने त्याच्या पूर्वजांना दिलेल्या सूचनेप्रमाणे अर्थात जुन्या कराराप्रमाणे आहे. 15वे वचन. आणि नीतिमानांचे व अनितिमानांचे पुनरुत्थान होईल अशी जी आशा ते धरतात तीच आशा मी देवाकडे पाहून धरितो. पुनरुत्थान हा ख्रिस्ती विश्वासाचा महत्वाचा केंद्रबिंदू आहे. हे तर अगदी सुरुवातीपासून चालत आलेले आहे. श्रोत्यानो, आपणाला ख्रिस्ताविषयी काय वाटते? ही नेहमीच खरी परीक्षा असते. तो खरोखर आमच्या पापांसाठी मेला काय?
त्याचप्रमाणे त्याचे पुनरुत्थान झाले आहे काय? पॉल ताबडतोब मुद्द्यावर येतो. तो मुद्दा म्हणजे पुनरुत्थान. 16वं वचन बघा. ह्यामुळे देवासंबंधाने व माणसासंबंधाने माझे मन सतत शुद्ध राखण्याचा मी यत्न करीत असतो. पॉल स्पष्ट करतो की त्याने काय केले आणि जे केले ते त्याने विवेकाकरिता केले. आता 17वं वचन. मी पुष्कळ वर्षांनी आपल्या लोकांना दानधर्म कराव्यास व यज्ञार्पणे वाहाव्यास आलो. पॉल दानधर्म कराव्यास मंदिरात गेला होता. त्यातील पुष्कळसे दान त्याने आपल्या सुवार्ता प्रसाराच्या 3ऱ्या प्रवासाच्या वेळी वेगवेगळ्या प्रांतातील लोकांकडून एकत्र केले होते. ते दान म्हणजे विदेशी विश्वासणाऱ्यांनी एरुश्लेमेतील गरीब लोकांकरिता पाठविलेले दान होते आणि पौलाला ते दान आपल्या हाताने लोकांना द्यायचे होते. 18 आणि 19 वचने पुढे सांगतात, ही करीत असता मी व्रतस्थ असता मंदिरात आढळलो. माझ्याबरोबर लोकांचा घोळका नव्हता किंवा दंगा होत नव्हता, पण तेथे आशिया प्रांतातले कित्येक यहुदी होते. त्यांचे माझ्या विरुद्ध काही असते तर त्यांनी आपणापुढे येऊन माझ्यावर दोषारोप करावयाचा होता. खरे दोषारोपण करणारे जे होते ते खरे पाहिले तर त्या ठिकाणी उपस्थित नव्हते. तिर्तल्य वकिलाने आरोप केला होता की ह्याने मंदिरात अर्थात पौलाने मंदिरात दंगा केला. ह्याने लोकांना चिथवले. मग तेच लोक ज्यांना त्याने चिथावले ते आरोप लावण्याकरिता फेलिक्स समोर का आले नाहीत? त्याच्या विरुद्धात साक्ष देण्याकरिता ते त्या ठिकाणी का उपस्थित नव्हते? ते त्या ठिकाणी नाहीत आणि त्याकडे पॉल फेलिक्सचे लक्ष वेधितो. 20वं वचन सांगतं, किंवा मी न्यायसभेपुढे उभा राहिलो असता माझा कोणता अपराध ह्यास दिसून आला ते ह्यांनी तरी सांगावे. मला धर्मसभेपुढे का आणण्यात आले आहे ते तरी त्यांना सांगू द्या. खरेच त्यांना असे वाटते काय की मी काही वाईट केले आहे? त्यांना त्या संदर्भात किंवा माझा कोणता अपराध त्यांना दिसून आला त्याबद्दल त्यांनी फेलिक्स समोर सांगावे. 21वं वचन. ह्यांच्यामध्ये उभे राहून मेलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी माझा न्याय आज तुम्हापुढे होत आहे हे शब्द मी मोठ्याने बोललो. हा एवढा माझा उद्गार अपराध असला तर असेल. श्रोत्यानो, पॉल ह्या ठिकाणी फार हिमतीने फार धैर्याने फेलिक्स समोर आपली बाजू मांडत आहे. त्याने फेलिक्सला सांगितले की महत्वाची गोष्ट आहे पुनरुत्थान. पुनरुत्थान हाच शुभवर्तमानाचा आत्मा आहे. ख्रिस्त आमच्या पापांसाठी मरण पावला, त्याला पुरण्यात आले आणि तो 3ऱ्या दिवशी मेलेल्यातून जिवंत झाला. खरे पाहिले असता ख्रिस्ती विश्वास म्हणजे एक कमान आहे आणि ते 2 खांबावर आधारलेले आहे. त्याचा पहिला खांब म्हणजे येशू ख्रिस्ताचे मरण आणि दुसरा खांब म्हणजे येशू ख्रिस्ताचे पुनरुत्थान. ह्यातील एक जरी खांब डळमळला तर संपूर्ण कमान खाली पडते. श्रोत्यांनो, प्रभू येशू ख्रिस्त त्या वधस्तंभावर फक्त मरण पावला नाही, त्या वधस्तंभावर त्याने संपूर्ण मानवजातीचे पाप स्वतःवर घेऊन फक्त स्वतःचा प्राणच दिला नाही, तर 3ऱ्या दिवशी तो मेलेल्यातून पुन्हा जिवंत झाला. मेलेल्यातून जिवंत होऊन तो 40 दिवसपर्यंत त्या काळातील लोकांना दिसला. त्याने त्यांच्याशी बोलणे केले, त्यांच्यासोबत भोजन खाल्ले, त्यांना त्याने अधिक शिकवण दिली, अधिक स्वर्गाच्या राज्याविषयी त्याने त्यांना सांगितले आणि नंतर तो स्वर्गामध्ये वर उचलल्या गेला. हा प्रभू येशू ख्रिस्त पुन्हा वापस येणार आहे. म्हणून श्रोत्यानो, ख्रिस्ती विश्वास मी ज्या प्रकारे आपणाला सांगितले की 2 खांबावर आधारलेला आहे. पहिला खांब म्हणजे येशू ख्रिस्ताचे मरण. त्याचे ते मरण संपूर्ण मानवजातीच्या उद्धाराकरिता, पापांपासून त्यांना मुक्ती देण्याकरिता फार आवश्यक होते. आणि दुसरा खांब म्हणजे येशूचे पुनरुत्थान. पुनरुत्थानाशिवाय त्याने जे काही दावे केलेत ते व्यर्थ झाले असते. म्हणून त्याचे मरण आणि त्याचे पुनरुत्थान दोन्ही फार महत्वाचे आहेत. हाच प्रभू येशू ख्रिस्त जो मृत्यूतून जिवंत झाला, जो पुनरुत्थित झाला, तो प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या लोकांना घेण्याकरिता वापस येणार आहे आणि
जे त्याच्यावर विश्वास ठेवणारे आहेत ते त्याच्यासोबत उचलल्या जातील. जे मृत्यू पावले आहेत येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवून त्यांच्या कबरा उघडणार आहेत आणि ते सुद्धा पुनरुत्थित होऊन ख्रिस्तासोबत नेहमीसाठी स्वर्गामध्ये वास करण्याकरिता जाणार आहेत. म्हणून श्रोत्यानो, ख्रिस्ती विश्वास म्हणजे एक मनघडत कहाणी नाही किंवा एखाद्या व्यक्तीने सांगितलेला धर्मसिद्धांत नाही, परंतु पापी मानवजातीसाठी परमेश्वराने केलेला उपाय आहे. परमेश्वराने आपल्या एकुलत्या एक पापी मानवाशी आपला संबंध स्थापित केला आणि पापी मानवासाठी स्वर्गाचे द्वार त्याने उघडले. आज प्रभू येशू ख्रिस्त प्रत्येक व्यक्तीला आपल्याजवळ बोलावित आहे, कारण प्रभू येशू ख्रिस्तच मार्ग, सत्य आणि जीवन आहे. म्हणून आजच त्याच्याजवळ या, त्याला आपला तारणारा म्हणून स्वीकारा आणि त्याच्याद्वारे सार्वकालिक जीवनाचे आश्वासन प्राप्त करून घ्या. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, देव आम्हाला सोडून जात नाही. तो आमच्या मुखात योग्य शब्द घालतो. प्रत्येक परिस्थितीचे नियंत्रण तो स्वतःकडे ठेवतो. हेच आम्हाला पौलाच्या चौकशी दरम्यान दिसून आले. वास्तविक पाहता त्याच्यावर राजद्रोही, बंड करणारा, धर्मनिंदक असे गंभीर आरोप होते, परंतु त्याला समर्थपणे या सर्व आरोपांचे खंडन करता आले. प्रियानो, काय आमच्या विश्वासाचा पाया येशूचे मरण आणि येशूचे पुनरुत्थान यावर आधारित आहे. संकटे येतील, पण आम्ही विश्वासापासून बहकू नये, हाच आमच्यासाठी धडा आहे. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, तू आमच्याशी बोलणारा आमचा देव आहेस. तू आम्हाला मार्गदर्शन करणारा प्रभू आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आम्ही ज्या ज्या वेळेस तुझ्या वचनांकडे येतो, ज्या ज्या वेळेस तुझ्या वचनांच्याद्वारे आम्ही शिकतो, प्रभूजी, आमची आत्मिक उन्नती होत असते. आज आम्ही तुझ्या चरणापाशी आलेलो असताना प्रभूजी, आमच्या जीवनाच्याद्वारे आम्ही योग्य फळं द्यावी, यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपवितो. आम्हाला ठाऊक आहे प्रभूजी, आमच्यामध्ये उणंपण आहे, पण ते दूर करणारा तू आमचा सर्वसमर्थ, आमच्यावरती प्रीती करणारा देव आहेस. आणि म्हणूनच प्रभूजी, आमची विनंती तुला आहे की तू आम्हा प्रत्येकाला स्पर्श कर, आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. आणि प्रभूजी, आमच्या जीवनामध्ये आमची इच्छा नव्हे तर तुझी इच्छा सफल व्हावी, यासाठी प्रभूजी तुझी कृपा आमच्यावरती असू दे. तू आम्हाला सहाय्य करतोस, याबद्दल आम्ही तुझे आभारी आहोत. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या गोड आणि गौरवी नामात ही प्रार्थना करतो, म्हणून तू ऐक. आमेन. ख्रिस्ताने तुम्हाला निवडले आहे, म्हणून योग्य फळ द्या. प्रभू आपणास सहाय्य करो.